नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 70वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा हा 70वा भाग, म्हणजेच आज अति पवित्र ठिकाण की ज्याचं महत्त्व तिथं गेल्यावर आणि ती कथा ऐकल्यावर कळालं, असं अति पवित्र ठिकाण म्हणजेच शांडिल्येश्वर, आजेश्वर, अंजनी नदी या सगळ्यांचा अति पवित्र हे तीर्थ आणि मैयाचा दक्षिण तट। इथे रात्रीचा मुक्काम होऊन आता पहाटे 4 वाजता उठलो, कारण जास्त लवकर उठून तर लवकर चालता येणार नव्हतं, कारण एकदम किनाऱ्याने चालायचं आहे, वाळूतून चालायचं आहे, म्हणून अंधारातून किनाऱ्याने चालता येत नाही। म्हणून 4 वाजता उठलो आणि आता उठून आंघोळीला जायचं आहे। म्हणून आता सगळेच म्हटले मैयेवर स्नानाला जाऊ, कारण आता मैया जवळ आहे आणि घाटही आहे। म्हणून आंघोळीचे कपडे घेऊन आता हे दोघं बाबा म्हणजे वायाळ दादा आणि शेळके बाबा पुढे गेले आणि माझी आवरावर चालूच होती अजून, कारण आता तिकडे सगळा उजेड होता घाटावरती। म्हणून ते म्हटले, आणि बाकीचे लोकही त्या दिवशी खूप स्नानाला येत होते, कारण शक्यतो ज्या गावातल्या माता भगिनी ज्या भाविक असतात त्या रोज आपली आपली बादली घेऊन मैयेवर स्नानाला येतात। स्नान करून बादली भरून पाणी घरी घेऊन जातात देवपूजेसाठी। ज्या ज्या ठिकाणी घाट आहे, मैया आहे, त्या त्या ठिकाणी असं बघायला भेटतं। तर या ठिकाणी सुद्धा खूप लोक आता मैयेवर स्नानाला येत होते, म्हणून हे दोघं बाबाही गेले पुढे। आता मला मागून जायचं आहे, आमची आवरावर चालूच आहे। तर मला असं कळलं, कारण माझं पोट दुखत होतं, तर असं कळलं की आता प्रॉब्लेम आला, म्हणजे आता मी मैयेवर स्नानाला जाऊ शकत नाही। आता तर स्वतःला खूप अभागी समजू लागले की एवढं मोठं तीर्थ असतानासुद्धा आज मला स्नान घडणार नाही। पण बरं झालं, काल संध्याकाळी येताना तीर्थ तरी घेतलं होतं, तेवढं समाधान मानलं। आणि आता तिथे शेजारी आश्रमच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे डाव्या हाताला जिथे मैयाकडे जायला रस्ता आहे तिथेच हँडपंप आहे। मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं तिथून एक पातेलं घे, मोठी पातेलं तिथून घेतलं आणि आता तिथेच त्या हँडपंपवरती मी स्नान केलं। माझी पतिदेव म्हटले आता मी इथंच थांबतो, आता खूप उशीर व्हायला लागला आहे। तर मी म्हटलं पाणी फक्त हापसून द्या आणि तुम्ही जा। मग पाणी हापसून दिल्यावर आता मी तिथं स्नान वगैरे केले, माझे कपडे तिथंच धुतले। माझे पतिदेव मैयेवरती स्नानाला गेले, त्यांचं स्नान वगैरे ते करून आले। आता मला काही जास्त आवरायची गरज नव्हती, कारण कपडे वगैरे धुवून मी तिथंच वाळत घालत बसले। आता हे तिघेजण आले आणि पूजा वगैरे मांडली आणि मैयाची आरती पूजा केली। आता मीही त्या वाट्याच्या खालच्या बाजूला तिथे बसलेले होते कडेला। आरती वगैरे झाली, आता चांगलंच उजाडलं होतं, म्हणजे आता 6 वाजलेले होते। त्यावेळी आता सगळं आवरून आता त्यांनी माझी बॅग मी वेगळी घेतली, कारण माझ्या बॅगीमध्ये तसं जास्त सामानही नसायचं, कारण जे ओझं असेल काही देवपूजा ती त्यांच्याच बॅगेत नेहमी असायचं। मग मी माझी बॅग घेऊन, काठी कमंडल घेऊन आणि त्यांनी त्यांच्या बॅगा घेऊन, तोपर्यंत ते बाबाजी उठले होते। ते म्हटले, अरे तसं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर खूप भीती वाटायची, पण त्यांचं बोलणं ऐकलं तर असं वाटायचं की एवढे मायाळू असतील असं वाटत नव्हतं चेहऱ्याकडे बघून। ते म्हटले त्यांनीसुद्धा त्यांच्या तिथं छोटं मंदिर होतं, तर तिथे आरती वगैरे केली आणि ह्यांना सगळ्यांना आरती दिली। मग म्हणे आता चहा घेऊन जा, त्या माताजीला चहा बनवायला सांगितला। चहा वगैरे बनवला त्यांनी, आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि चहा घेतल्यावर आता निघायचं। तर ते म्हणे माताजीला रात्री खूप त्रास होता, आता फ्रेश झाल्या, आता येईल का चालता? माझे पतिदेव म्हटले ती संध्याकाळी अशीच होती, संध्याकाळी अशी होती जशी आता उद्या चालणारच नाही आणि सकाळी उठली की लगेच पळत सुटते। ते म्हणे मैयाची कृपा आहे, दुसरं काय, असं म्हटले। माझे पतिदेव म्हटले हो तेच तर, मैयाच्या कृपेमुळेच आणि मैयाच तिला चालवते।
तसं तर कुणालाच वाटत नव्हतं ती एवढी चालेल आणि तिचं तिलाही वाटत नव्हतं आणि मला तर पहिल्यापासून वाटत नव्हतं, फक्त मैया चालवील एवढंच वाटत होतं. म्हणून त्या बाबाजींना आता नर्मदे हर म्हटलं, तिथलं शिक्का वगैरे घेतला. नर्मदे हर म्हणून आता तिथून निघालो. पण आता मैयाच्या किनाऱ्यावर खाली घाटावर यायचं होतं आणि घाटावरून मग किनाऱ्याने चालायचं होतं. कारण वरून तसा रस्ता नव्हता, शेतं वगैरे घरं वगैरे होती. म्हणून खाली किनाऱ्यावरून चालू लागलो. तर किनाऱ्याने आता अगदी मैयाचं पात्र खूप अरुंद आहे तिथे आणि वाळवंट खूप आहे या बाजूला. कारण तिथे पुढं मैयाला कॉर्नर आहे त्या सांडियाजवळच. म्हणून त्या कॉर्नरमुळे मैयाचं पाणी जास्त तिकडच्या बाजूला आहे. तर इकडच्या बाजूने जास्त वाळवंट आहे. म्हणून वाळूमधून असं चालत होतो. आता 2 किलोमीटर चालून गेलो. 2 किलोमीटर चालायला तसं खूप वेळ लागला. कारण आता 7-7:30 वाजले होते आणि 2 किलोमीटर अंतरावर एक शिवनी म्हणून गाव लागलं. गाव छोटं आहे. तसं शिवनी मध्य प्रदेशमध्ये, आणखी पुढे एकदा शिवनी तालुकाही लागतो हरदा जिल्ह्यामध्ये आणि एक खाली नागपूरच्याही खाली म्हणजे मध्य प्रदेशमध्येच महाराजपूर त्या साईडला एक शिवनी जिल्हासुद्धा आहे आणि हे शिवनी छोटंसं गाव आहे. तर त्या गावामध्ये आता तिथून मैयेवर एक पूल आहे. खूप मोठा पूल आहे आणि मोठा रस्ता तिथे आहे. आता त्या पुलावरती तिथून वरती चढलो. मैयेमधून आता वरती चढून वरच्या बाजूने जायचं आहे. आता किनाऱ्याचा रस्ता सुटतो आहे. म्हणून वरती चढलो तर तिथे एक हॉटेल होतं छोटं आणि तिथे कोणीतरी बाबा बसलेले होते. ते म्हटले, आओ नर्मदे हर चाय पिओ. आता त्यांनी ते आम्हाला चहा देणार आहेत म्हणून त्यांनी बोलावलं. आम्हीसुद्धा तिथे बसलो. तिथं बसल्यावर आता खूप वेळ गप्पा झाल्या. चहाही घेतला आणि गप्पा एवढा वेळ चालल्या की ते बाबा एक एक नवीन गोष्टी सांगतच राहायचे. मग आता त्यांना असं त्यांचा अपमानही करावंशी वाटेना का बस झालं आता सांगू नका आम्हाला निघा, असंही म्हणता येत नव्हतं. ते सांगत होते, माझे पतिदेव होकार देतच होते आणि आम्ही तिघे काय, आम्ही आमचं गपचूप एका बाजूला म्हणजे खुर्चीवर बसलेलो होतो. त्यांचं चालू होतं. बराच वेळ त्यांनी गप्पा सांगितल्या आणि मग सगळं बोलणं झाल्यावर ते म्हटले, आता थोडं पुढं चला. हा रस्ता म्हणजे हा रोड पार करून पलीकडे माझं घर आहे, तर तिथेही तुम्हाला चहा पाजतो. चला माझं घर वगैरे बघा. आता थोडं त्यांना बरं वाटावं म्हणून आणखी थोडं पुढं गेल्यावर त्यांच्या घरी बाहेर अंगणामध्ये बसलो. थोडा वेळ बसून मग पुन्हा तिथून निघालो. आता तिथून निघाल्यावर पुढे पुन्हा 3 किलोमीटर गेल्यावर पुढे एक सेहलवाडा म्हणून गाव लागलं. आता मैयाचा किनारा थोडा सुटला होता, पण वरूनच असं चालत होतं. सेहलवाडा लागला तर माझे पतिदेव म्हटले, आता माझ्या पतिदेवांनासुद्धा खूप आनंद वाटायचा आम्हाला काहीतरी सांगायला आणि आम्हालासुद्धा ऐकायला आनंद वाटायचा. कारण मागच्या भागात म्हणजे कालही त्यांनी 2 कथा सांगितल्या होत्या, त्या 2 नद्याच्या, दुधी आणि शांडिल्या. आता त्यांनी सांगितलं तुम्हाला आणखी एक कथा सांगतो की थोडी आपल्या महाराष्ट्रालाही जोडलेली असे. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्यावेळी सरस्वती ही भरूचिक नावाची ऋषी होती आणि त्या भरूचिक नावाच्या ऋषींना त्या सरस्वतीने बघितलं. कारण तसे ते भरूचिक ऋषी अति कुरूप होते, म्हणजे दिसायला अजिबात चांगले नव्हते. एकदम कुरूप दिसायला असल्यामुळे भरूचिक ऋषीला या सरस्वतीने बघितलं आणि ती मोठ्याने हसली आणि त्यांनी बघितलं वळून. तर त्यांना असा राग आला, अरे मी व्यंग आहे मग म्हणून ही मला हसली ना. मग त्यांनी तिला शाप दिला, जा तू अशीच मला हसली ना, मी व्यंग असल्यामुळे, तर तू जा, तू दासी होशील आणि दासी होऊन तू निंदित होऊन पडशील. आता शाप दिला आणि सरस्वती आता उपशाप मागू लागली, रडू लागली. सरस्वतीने सांगितलं, महाराज मला माफ करा, माझ्याकडून चुकलं. मी तुमची अशी अवहेलना करायला नको होते. मी तुमच्या अशा व्यंगपणावर हसायला नको होतं आणि असं कधी हसू नये. तर ती भगवंताचीच देण असते, म्हणून कुणाला असं हसू नये. पण सरस्वती हसली आणि आता माफी मागू लागली. त्यावेळी भरूचिक ऋषींनी सांगितलं, ठीक आहे, तुला उपशाप म्हणून तू दासी तर होणारच आहे, दासी झाल्याशिवाय तू राहणार नाहीस, पण तुला त्याच्यामधून मार्ग सांगतो. तर त्यांनी सांगितलं, तू
4 युगामध्ये 4 ठिकाणी तू दासी होशील, पण एक भक्त तुझ्यासोबत राहील आणि तू भगवंताच्या सोबत राहशील. म्हणजे तुला ते दास्यत्वाचं तुला दुःख वाटणार नाही. कारण दासी होणं सोपी गोष्ट नाही आहे. दासी होणं म्हणजे दुसऱ्यांचा दास होऊन राहणं. सांगतात ना, शास्त्रकार सांगतात, कुग्राम वास कुलहेन सेवा कुभोजनम क्रोधमुखश्च भार्या. म्हणजे दुसऱ्यांचा दास होणं, मग तो कसाही माणूस असला, आपल्या पगाराशी घेणं, पण तो जे काम सांगेल ते करावंच लागतं. म्हणून त्या सरस्वतीला आता अश्रू आवरत नव्हते. तिला खूप भीती वाटत होती, आता माझं काय होईल दासी व्हायचं म्हटल्यावर. पण भरूचिक ऋषींनी सांगितलं, काळजी करू नको, तू भगवंताच्या सोबत राहशील आणि भगवंताच्या भक्तांच्या सोबत राहशील. म्हणून तिला सांगितलं 4 युगामध्ये 4 ठिकाणी दासी होशील. तर पहिलं युग सांगितलं सत्ययुग. सत्ययुगामध्ये तू हिरण्यकश्यपूच्या घरी, पण हिरण्यकश्यपू हा स्वतःला भगवान समजेल, पण तो राक्षस असेल. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे राक्षस असतील, पण त्यांचा जो मुलगा असेल, म्हणजे हिरण्यकश्यपूचा मुलगा हा भक्त प्रल्हाद. कारण त्या प्रल्हादालाही असं वरदान होतं की तो सुद्धा त्यालाही असा शापितच होता. तो अंब ऋषीला जो शाप दिलेला होता, त्या शापामुळे तो भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा असेल आणि तो भगवंताची भक्ती एवढी करेल की भगवान तिथे प्रकट होतील. पण तू त्या भक्ताच्या घरी दास्यत्व करायचं, म्हणजे देव तुला आपोआप भेटत राहील. तिने सांगितलं ठीक आहे. मग भक्त प्रल्हादाच्या घरी तो भक्त असेल, तो भगवंताचं भजन करीत असेल, त्याच्यासाठी भगवान स्वतः अवतार घेतील, ते म्हणजे नरसिंह अवतार. पण त्यामध्ये तू त्याच्या घरी पद्मिनी नावाची दासी होऊन राहशील. हा तुझा सत्ययुगातला पहिला अवतार. त्रेतायुगामध्ये सुद्धा तू दासी होशील की भगवान प्रभू रामचंद्रांच्या घरी अयोध्या नगरीमध्ये मंथरा नावाची दासी होशील. पण तिथे तू निंदित होशील, म्हणजे माझा शाप खोटाही होणार नाही. निंदित होशील, इतकी निंदित होशील की सगळे लोक तुला एवढे शिवाशाप देतील की त्या शिवाशापामुळे तुझं थोडं पाप कमी होईल. कारण लोक आपल्याला, जेव्हा आपण निंदित होतो तेव्हा लोक आपल्याला नाव ठेवतील, तर आपलं थोडं पाप कमी होत असतं. म्हणून सांगितलं तू त्या राम अवतारामध्ये तू मंथरा होशील आणि तो प्रल्हाद पुढच्या अवतारामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये तो अंगद होईल. आणि द्वापार युगामध्ये तो भगवंताच्या म्हणजे मथुरेमध्ये तू कुब्जा होशील. आणि कुब्जा होऊन आता तू तिथेसुद्धा रोज भगवंताची वाट पाहशील. आणि त्याच अवतारामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये तो जो भक्त प्रल्हाद आहे, सत्ययुगात तो भक्त प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद आणि द्वापार युगामध्ये तो उद्धव होईल. पण इकडे जी कुब्जा तू होशील, ती कुब्जा तू झाल्यावर भगवान तुला सरळ करतील. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा मथुरेत येतील, कार्यक्रमाच्या निमित्ताने कंस त्यांना बोलवून घेईल, तेव्हा तो त्या कंस मामाच्या देवपूजेसाठी तू जे घेऊन जाती फुलं फळं ते घेऊन जात असता, तुझ्याकडे धूप असेल, त्या सुगंधाने भगवंत तुझ्याकडे येतील आणि भगवंत तुला पाहून तुझी कुबडी दिसतील. कुब्जा म्हणजे तू कुबडी दिसशील, तेव्हा त्या कुबडीला बरं नीट करण्यासाठी, सरळ करण्यासाठी तुझ्या पायावर पाय देतील आणि तुझ्या हनुवटीला धरून असं वरती झटका मारतील, तर तू सरळ होऊन जाशील. पण त्याच्याने तू शापातून मुक्त होणार नाही, म्हणजे तुझं पाप संपणार नाही. तर तू नर्मदा किनारी येऊन तपश्चर्या करायची. एवढं भरूचिक ऋषीने त्या सरस्वतीला सांगितलं. मग सरस्वतीने सांगितलं ठीक आहे. आता सरस्वती नदी, ती सरस्वती तिने पहिला सत्ययुगामध्ये सुद्धा पद्मिनी झाली, त्रेतायुगामध्ये ती मंथरा झाली आणि आता द्वापार युगामध्ये ती कुब्जा झाली. कुब्जा झाल्यावर ती आता भगवंताच्या भेटीनंतर भगवंताने तसा तिचा उद्धार केला, पण तिचा शाप अजून संपलेला नाही आहे. म्हणून ती नर्मदा किनारी गेली आणि नर्मदा किनारी जाऊन तिथे ती तपश्चर्या करू लागली. एवढी महाभयंकर तिने तपश्चर्या केली की त्या तपश्चर्येमुळे
ती ठिकाण अतिपवित्र झाले आणि त्या ठिकाणामध्ये एक वेळे भगवान शिवजी, भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या पार्षदांसोबत असे बसलेले असताना तिथे सप्तऋषी आले आणि काही देवी देवतासुद्धा आल्या. मग सगळ्यांच्या असा गप्पा रंगल्या. मग त्या गप्पामध्ये असा विषय निघाला की सप्तर्षींनी विचारलं देवी देवतांना की तुम्ही कसं काय येणं केलं. ते म्हटले आम्हाला आमचा असा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी की देव आणि भक्त सोबत आहेत ना, मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर देवांनी विचारलं असं कोणतं ठिकाण आहे पृथ्वी तलावर की ज्याच्यामध्ये थोडंसं पुण्य केलं की 1000 पट त्याचं फळ भेटतं. म्हणजे आपण नेहमी आणि ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण पूजा अर्चा केली तर त्याचं तेवढंच फळ भेटतं. पण असं एखादं ठिकाण आहे का की तिथे तपश्चर्या केल्यावर 1000 पट फळ भेटेल. त्यावेळी भगवान शंकराने सांगितलं हो आहे तसं ठिकाण. कुठं आहे तर सांगितलं नर्मदा किनारी एक कुब्जा नदी आहे ती की जिथे कुब्जा दासीने तिथे तपश्चर्या केली आणि एवढी तपश्चर्या केली की भयंकर तपश्चर्या. त्या तपश्चर्येमुळे तिला नदीचं स्वरूप आलं. ती नदी झाली पवित्र नदी आणि नर्मदा मैयाला मिळाली म्हणजे ती नर्मदा मैया स्वरूप होऊन गेली. मग त्या नदीच्या संगमामध्ये त्या संगमावरती जर तपश्चर्या केली तर 1000 पटीनं जास्त फळ भेटतं. अरे असं आहे का. मग 33 कोटी देवतांनी ठरवलं आपण तिथे तपश्चर्या करायची. मग ते सगळे 33 कोटी देवता त्या कुब्जा संगमावरती तपश्चर्या करायला आले आणि तपश्चर्या केल्यावर त्यांना असं दिसू लागलं की त्या ठिकाणी असं एक, कारण ते मन्वंतर असं होतं, ते कल्प असं होतं की स्वरोचिष नावाचं कल्प होतं आणि त्या कल्पामध्ये अगदी एवढं तेजस्वी की सूर्याच्या तेजापेक्षाही जास्त तेज अशी कुंडल कवच धारण केलेलं एक शिवलिंग तिथं त्या संगमामध्ये आपोआप स्वयंभू निर्माण झालं. त्याचा आदी आणि अंत कुठं दिसत नव्हता असं शिवलिंग निर्माण झालं होतं. आणि त्या शिवलिंगाची या 33 कोटी देवतांनी आता त्या तपश्चर्येमुळे आणि त्या शिवलिंगाच्या पूजेमुळे ह्यांच्यावर असं तेज आलं की हेच एवढे तेजस्वी दिसू लागले. मग त्या शिवलिंगाची त्यांनी तिथे स्थापना तर आहे पण पूजा केली आणि त्याला नाव दिलं कुब्जेश्वर. कुब्जा नदीच्या संगमावरती आहे ना म्हणून त्याचं नाव कुब्जेश्वर दिलं. आणि त्याच ठिकाणी पुढे आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकतो जे रंतीदेव होते किंवा एका कल्पामध्ये तो चक्रवर्ती राजा होता असंही सांगितलं जातं. त्या चक्रवर्ती राजा रंतीदेवाने तिथे यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाचे अधर्यू म्हणजे कण्व नावाचे ऋषी होते. तर त्याने तो यज्ञ केला आणि त्याचा यज्ञ सफल झाला तेव्हा त्याने तिथे दान केलं. म्हणजे ब्राह्मणांना गायी दान केल्या, धन दान केलं, वस्त्र दान केलं, अन्नदान केलं. हे सगळं जर केलं तर तिथे अतिपवित्र ठिकाण असल्यामुळे एवढं पुण्य होतं की त्याचे सगळे पितर तृप्त होतात आणि तो हजारो वर्ष भगवंताच्या धामामध्ये निवास करतो, भगवंताचा प्रिय होऊन राहतो. त्या ठिकाणी जर अमावस्या, सोमवती अमावस्या असेल, व्यतिपात असेल, वैधृती असेल, संक्रांती असेल, पौर्णिमा असेल, अशा तिथीला जर तिथे स्नान केलं, तिथे शिवलिंगाचं पूजन केलं, तिथे दान केलं, तिथे भजन केलं तर त्याचं फळ 1000 पटीनं जास्त भेटतं. म्हणून अशा पर्वकाळी तिथे पूजेचं, स्नानाचं अति महत्त्व सांगितलं भगवान शंकराने. त्यावेळी भगवान शिवजी सांगू लागले हे अतिपवित्र ठिकाण आहे. तेव्हा 33 कोटी देवतांनीसुद्धा तिथे तपश्चर्या केली आणि त्यानंतर ती जी कुब्जा आहे ती अतिपवित्र झाली पण तिचा एक जन्म अजून बाकी होता. आणि त्या जन्मामध्ये भरूचिक ऋषींनी सांगितल्याप्रमाणे, कारण ते ठिकाण तर पवित्र झालंच, कारण त्याच्याच समोर असं सांगतात बाजूला धर्मपुरी आहे आणि त्या धर्मपुरीमध्ये एक बेट आहे मय्यामध्ये आणि त्या बेटावरती ददीची नावाच्या ऋषींचं तिथे तपश्चर्येचं ठिकाण आहे.
त्यांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. त्याच धरमपुरीमध्ये असं सांगतात की तिथे जी तुम्हाला मागे मांडूगडची कथा सांगत असताना जी राणी रूपमतीची कथा सांगितली होती, तर त्या राणी रूपमतीचे गुरु त्या धरमपुरीला राहत असत असं सांगतात. म्हणून हे ठिकाण अति पवित्र ठिकाण झालं. ते कुब्जेने अति साधनेने ते पवित्र केलं. म्हणून तिथं सांगतात हरिकेश नावाचा एक ब्राह्मण होता, त्याच्याकडून ब्रह्महत्या झाली होती. तर त्याचंसुद्धा ते पाप तिथं गेलं होतं तिथे स्नान केल्यावर कुब्जा संगमावरती. तर अशा कुब्जेचे आता 3 अवतार तर झाले, 3 जन्म तर झाले, पण एक अजून शिल्लक आहे. आणि तो जन्म शिल्लक आहे म्हणून भरूचच्या ऋषींनी सांगितलं होतं शेवटच्या जन्मामध्ये तू भगवंताच्या अगदी जवळ राहशील. कारण तुला सत्ययुगामध्ये देव कळणार नाही, म्हणजे दासी होऊन राहशील, पण देव थोडा वेळ बघायला भेटेल. प्रल्हादासाठी आल्यावर नरसिंह अवतार, आणि तो काही सात्विक अवतार नसेल, तो विप्र अवतार असेल, म्हणून तो काही तुला जास्त वेळ बघायला भेटणार नाही. आणि जो तुला राम अवतारामध्ये तो भगवान राम, त्यांना तर तू वनवासात पाठवशील, तुझ्यामुळे त्यांना वनवास भोगावं लागेल, म्हणून तुला त्यांचं जास्त सानिध्य मिळणार नाही. पण जी कुब्जा अवतार आहे त्या कुब्जा अवतारामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण थोड्या वेळापुरते येतील आणि लगेच ते तुला नीट करतील आणि निघून जातील. पण भगवंताच्या अतिजवळ तुला राहायला भेटेल आणि त्या अवतारामध्ये तुझा पूर्ण अवतार होईल, म्हणजेच तुझं जन्ममरण तिथे संपून जाईल. त्यावेळी आता कुब्जेचा तो अवतार संपून नर्मदा मैयेच्या कृपेने, नर्मदा मैयेच्या त्या साधनेमुळे, तिच्या किनाऱ्यावरती केलेल्या साधनेमुळे, तपश्चर्येमुळे आणि भरूचक ऋषींनी दिलेल्या त्या उपशापामुळे आता कुब्जेने पुन्हा महाराष्ट्रात जन्म घेतला. आणि महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन तिने गंगाखेड नावाच्या गावामध्ये तिने जन्म घेतला. आणि ती दिंडीच्या निमित्ताने पंढरपूरला गेली आणि पंढरपूरला जाऊन राहिली. तीच ती जनाबाई, ती संत जनाबाई की ज्या चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. म्हणजे 4 युगापासूनचा की जो प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि हा 4था अवतार त्या भक्ताचा, म्हणजेच हा नामदेव महाराजांचा अवतार. नामदेव महाराजांच्या घरी तिला दास्यत्वच करावं लागलं. 4ही ठिकाणी ती दासीच राहिली. पण आता इथे राहत असता तिचा हा पूर्ण अवतार म्हणायला हरकत नाही. कारण जे जे झाले अवतार नामा त्यांचे बरोबर, आणि त्यांच्याच बरोबर दासी म्हणून ही सरस्वती. आता हा शेवटचा तिचा अवतार होता तो म्हणजे संत जनाबाई महाराज, भगवंताच्या इतकी जवळ की आता नामदेव महाराजांपेक्षाही जनाबाईचा जास्त अधिकार झाला. नामदेव महाराजांसोबत देव फक्त गप्पा मारायचे, त्यांनी दिलेले खाऊ घालायचे, पण जनाबाईच्या घरी येऊन बळच खायचे आणि तिला कामही करू लागायचे. म्हणजे जनाबाईचा इतका मोठा अधिकार झाला. तो कशामुळे झाला माहिती आहे? तर तिच्या त्या कुब्जा अवतारामध्ये तिने नर्मदा किनारी तपश्चर्या केली. म्हणजे आपण नर्मदा किनारीच पडून राहिलो पाहिजे असंही काही नाही आहे. तर नर्मदा मैयेची साधना करून आपण परत महाराष्ट्रामध्ये आलो तरीसुद्धा नर्मदा मैया आपल्याला इकडेसुद्धा आपल्याला चांगली गती, चांगली स्थिती आणि चांगली ठिकाणी राहायला जागा देते. भगवंताची भक्ती आणि नर्मदा मैया कृपा करीत असते. म्हणून त्या सरस्वतीचा हा पूर्ण अवतार की जनाबाई अवतारामध्ये तिला किती मोठ्या मोठ्या संतांची भेटी झाली. संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांच्या घरी राहिले. ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड, आणखी गोरोबा काका, इतके सगळे मोठ्या मोठ्या संतांच्या संगतीत राहायला मिळालं. अशी ही महान तपस्विनी कुब्जा की ही संत जनाबाई महाराज. म्हणून अति पवित्र नदी म्हणजे ही कुब्जा की तपश्चर्येमुळे तिला नदीचं रूप आलं. आणि त्या नदीचा संगम माझ्या पतिदेवांनी सांगितलं तो आता इथे पुढे आहे. म्हणजेच त्या सहेलवाडा गावातून पुढं निघाल्यावर त्यांनी आम्हाला हे सांगितलं. तर ते त्याच्यापासून 3 किलोमीटर ते होतं, ते म्हणजे माछा गाव. आणि त्या माछा गावामध्ये कुब्जा नदीचा नर्मदा मैयाचा संगम आहे. अति पवित्र ठिकाण. पण आता फक्त कथाच ऐकली, कारण खाली आहे ती संगम आणि खाली उतरून वर चढायचं. आता मला तर असं वाटलं की मी नको स्पर्श करायला, म्हणून तिथे
असं दगडं वगैरे मांडलेले होते पलीकडे जाण्यासाठी. म्हणून मी तिथून वरती चढून गेले. ह्यांनी सगळ्यांनी तिथं तीर्थ घेतलं संगमामध्ये. आता मला ते मिळालं नाही, हे माझं काहीतरी पुण्य कमी पडत असेल किंवा मी अभागी असेल. म्हणून आता हे सगळं त्या तीर्थाचं ह्यांनी तीर्थ माथ्यावर घेऊन जलप्राशन करून नर्मदा मैयेला नमस्कार करून कुब्जा मैयेला नमस्कार करून की तीच कुब्जा आता आमच्या महाराष्ट्राची आहे असंही वाटू लागलं. म्हणून तो आनंद घेत आता पुढे निघालो. पुढचा प्रवास चालूच होता. मग तिथून पुढे भानपूर म्हणून गाव लागलं. तर पुढे एक जेरा म्हणून छोटंसं गाव लागलं आणि जेराच्या पुढे निघाल्यावर भानपूर म्हणून गाव लागलं. त्याच्या पुढे आता एक भटगाव दपाडा म्हणून 4 किलोमीटर अंतरावर ते गाव लागलं. आता छोटे छोटे गावामध्ये लागतच होते. किनाऱ्याने प्रवास चालूच होता. पुन्हा एकदा भटगाव पुन्हा 3 किलोमीटरवरती लागलं. एक साकला म्हणून गाव लागलं 3 किलोमीटरवरती. आता मध्ये कुठंतरी जेवण मिळावं अशी अपेक्षा होती, पण आता जेवण कुठे मिळेल की नाही माहिती नव्हतं. पण पुन्हा एक किलोमीटरवरती एक गजनी म्हणून गाव लागलं आणि परत एक धपाडा इसरपूर म्हणून गाव लागलं. त्याच्या पुढे एक पामर म्हणून गाव लागलं. तर तिथे एक उजव्या हाताला आता नर्मदा मैया तिथून लांब होती, पण तिथे एक आश्रम होता. नवीनच आश्रम झाला होता आणि तो किनारा खरोखर माझं खरंच पुण्य कमी पडत असेल म्हणून परत मला तिकडे कधीच जायला मिळालं नाही. आजही त्या किनाऱ्याची त्या ठिकाणाची आठवण आली तर असं वाटतं परत तिथे जायला कधी मिळेल. कारण बर्मांपासून आता किनारा परत या किनाऱ्याने कधी आले नव्हते. एकदाच या किनाऱ्याने आले होते. म्हणून त्या पामर गावाच्या तिथे एक आश्रम होता. तिथे एक बाबाजी बाहेर बसलेले होते. त्यांनी लगेच हाक मारली, नर्मदे हर आओ आओ म्हटल्यावर आम्ही लगेच तिथं गेलो आणि तिथं बसल्यावर ते बाबाजी म्हटले, अरे कुठून आले काय, असं सगळी चौकशी त्यांनी चालू केली. आणि तिथं काही भक्त मंडळ बसलेलं होतं. त्यांना सांगितलं चहा बनवा. आता चहा बनवला, पण ते म्हटले काली चाय चलेगी. आता परिक्रमावासियांना काहीही चालतं. काळा चहा चालल म्हटल्यावर पण तिथे एक माताजी होती. ती म्हटली काळाच का, माझ्या घरी दूध आहे, मी दूध घेऊन येते. आणि ती आजी लगेच घरी गेली आणि दूध घेऊन आली. असा मस्त घट्ट दुधाचा चहा बनवला आणि आम्ही चहा पिलो. भरपूर पोटभर चहा पिलो. तिथं बराच वेळ बसलो. आता तर 3-3:30 वाजून गेलेले होते आणि सगळी दिवसभर अशी रखरख, सगळा रानाचा रस्ता, सगळे गव्हाची शेतं आणि गहू सगळा वाळलेला होता. कारण गहू आता काढायच्या बेतात आलेला होता म्हणून सगळं, आणि ते गहू वाळलेला असल्यामुळे एवढा तापतो की त्यामुळे आपल्यालाही जास्त उष्णता लागते. असा सगळा प्रवास झालेला. म्हणून त्या ठिकाणी आता बराच वेळ बसलो. त्यावेळी त्या बाबाजींनी सांगितलं, तुम्ही थोडं पुढं गेलात ना की तिथे आता रामनगर आहे. पण त्या रामनगरपासून असं मध्ये ना मैयाला एक बेट आहे, तर त्याला पांडुद्वीप म्हणतात. त्या ठिकाणी पांडवेश्वर महादेव आहे. ज्यावेळी पांडवांनी, मार्कंडेय ऋषींनी त्यांना नर्मदा पुराणाची कथा सांगितली आणि नंतर पांडवांनी असं ठरवलं आपण नर्मदा परिक्रमा करायची. म्हणून ठिकठिकाणी त्यांनी ते पूजा करत शिवलिंग स्थापन करीत चालले. तर या ठिकाणी सुद्धा त्यांचं पांडुद्वीप आहे. म्हणजे मध्ये आहे, तुम्हाला जाता येणार नाही. आणि किनाऱ्यापासून म्हणजे आता तुमच्या ज्या रस्त्यापासून तो किनारा मैयाही थोडी लांबच आहे. म्हणून तिकडे जाण्याचा काही प्रयत्न करू नका, पण माहिती आहे तुम्हाला, माहिती म्हणून सांगतो. तर त्यांनी सांगितलं ते पांडुद्वीप म्हणजे त्या द्वीपावरती ते पांडव तिथे थांबले होते. त्यांनी तिथे साधना केली होती काही दिवस. तर अलीकडे तिथे पांडवेश्वर महादेव आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आता तुम्ही ज्या ठिकाणी परिक्रमेमध्ये येत असता, तुम्ही धामणोदला गेला होतात का. माझ्या पतिदेवांनी सांगितलं हो. मग त्यांनी सांगितलं धामणोदला जे महात्मा आहेत अलबेला हनुमान मंदिरामध्ये, ते माझे मित्र आहेत, आम्ही गुरुबंधू आहोत. ते म्हटले आता तुम्ही परत जर कधी गेलात ना, त्यांना माझं नाव सांगा, माझी ओळख सांगा. पण आम्ही नेमकं यांचं नाव लिहून घ्यायचं विसरलो. आता बराच वेळ गप्पा झाल्या आणि चहा वगैरे घेऊन आता त्यांना नर्मदे हर म्हणून निघालो. तसं ते म्हणत होते तुम्ही इथंच थांबा, आजचा मुक्काम इथंच करा. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, अजून थोडं चालतो, अजून भरपूर टाईम आहे. काय 4-4:30 वाजत आले होते, अजून आम्ही चालू शकतो. तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे.
मग त्यांच्यापासून निघालो नर्मदेहर म्हणून. आता पुढे ते रामनगर लागलं, ते बाजूला होतं. म्हणून गावातून तसंच पुढे निघून गेलो तर पुढे एक सतवासा म्हणून गाव लागला. त्या सतवासामध्ये गेल्यावर आता गाव अलीकडेच आहे आणि आता मैयाच्या किनाऱ्यावर मुक्कामासाठी जायचं आहे. कारण लोक सांगू लागले किनाऱ्यावरती मोठा आश्रम आहे, तिथं अन्नक्षेत्र आहे, तिथे एक महात्माजी राहतात, खूपच ज्ञानी महात्मा आहेत, तुम्ही तिथं जा आणि तुम्हाला तिथं गेल्यावर असं वाटेल की एवढं चालून आलो ना सगळा शीन हलका झाला. म्हणून सांगितलं ठीक आहे. मग त्या गावामधून आम्ही असं बाजूला मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो. अगदी किनाऱ्यावरती खूप मोठं बांधकाम, खूप मोठा आश्रम होता आणि ते महात्माजीसुद्धा खूपच ज्ञानी होते. त्यांच्याकडे खूप मोठे मोठे पुस्तकं त्यांनी बनवलेले होते. आणि त्यांनी सांगितलं आता नर्मदेहर म्हणून आम्ही आत गेलो तिथे आश्रमामध्ये. तर तेही नर्मदेहर म्हटले. अहो त्यांना एवढा आनंद झाला कारण त्या परिसरामध्ये त्या मार्गाने येणारे जास्तीत जास्त परिक्रमावासी म्हणजे पायीच येणारे, गाडीवाले तिकडे जास्त जाताच येत नाही, त्यामुळे जास्त पायी चालणाऱ्यावर लोकांची श्रद्धा जास्त असते की काही गाडीने काही पायी म्हटलं तर मग ते म्हणतात ठीक आहे. पण हे पायी एवढं कष्ट घेऊन येतात, मग ते काळजी जास्त घेतात. तर त्यांनी सांगितलं या म्हटल्यावर ते म्हटले आसन लावा. तिथे पलीकडून पडवी होती, इकडं तसं खूप मोठं बांधकाम होतं आणि समोरही पडवी होती, पण जी साईडच्या बाजूला जी पडवी होती त्याला भिंती होत्या आणि आम्ही तिथंच योग्य समजलं की नको आश्रमामध्ये, आता माझाही प्रॉब्लेम होता म्हणून बरं आहे बाजूलाच. मग तिथे आम्ही सगळ्यांनी चौघांनी आसनं लावले आणि हे तिघंजण आता मैयेवर स्नानाला गेले. स्नानाला निघाले पण ते बाबाजी आले. ते म्हटले अरे स्नानाला चालले का? मग ते म्हटले तुम्ही कुठून आले काय? आमची सगळी चौकशी करू लागले. चौकशी चालू झाल्यावर आता सगळं सांगत बसावंच लागतं. हा रोजचाच नित्यक्रम होता. कुठून आलो, कोणतं गाव, हे सगळं सांगत असता बाबाजींनी सांगितलं ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं आता मी माताजीला काही प्रश्न विचारतो. मग मला तिकडं बोलवू लागले. आम्ही सगळेजण म्हणे तिकडं समोर या, मी माताजीला मला काही विचारायचं आहे. पण तेवढ्यात माझ्या पतिदेवानी सांगितलं नाही, तिचा प्रॉब्लेम आहे. ते म्हटले ठीक आहे, मग तिकडंच थांबा. असं म्हटल्यावर आता अंधार पडला होता. आता स्नानाला जायचं राहूनच गेलं ह्यांच्या बोलण्यामुळे. माझे पतिदेव म्हटले जाऊ द्या आपण पहाटे स्नानाला जाऊ, आता राहू द्याच, आता राहिलं, अंधार पडला, आता नको जायला. मग त्या बाबाजींनी सांगितलं स्वयंपाक तुम्ही बनवता का? आम्ही बनवलेला चालेल. माझे पतिदेवाने सांगितलं चालेल तुम्ही बनवलेला. मग त्यांच्याकडे एक भक्त, एक मुलगा गावातून येत होता. तो मुलगा आला आणि त्याने एवढा सुंदर स्वयंपाक बनवला, भाजी, वरण, भात, चपाती एवढं सुंदर बनवलं. आणि मग आम्ही तोपर्यंत तिथे शेजारी हँडपंप होता, तिथे हातपाय वगैरे धुवून यांनी आरती वगैरे केली आणि आरती पूजा झाल्यावर आता जेवायला बोलावलं. जेवण वगैरे केलं, एवढं सुंदर जेवण झालं. आणि जेवण झाल्यावर त्या बाबाजींनी सांगितलं माझ्याकडे काही पुस्तकं आहेत, ही पुस्तकं तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला कामं येतील नंतर वाचायला. आता आम्हाला परिक्रमेत तर तसा वाचण्यासाठी वेळ नव्हता, पण त्यांनी सांगितलं घ्या म्हटले, म्हणून म्हटलं ठीक आहे. मग माझ्या पतिदेवाने ती पुस्तकं घेतले आणि आता विश्राम करण्यासाठी त्या ठिकाणी आलो. तर तिथे आता आपापल्या आसनावरती बसून सगळेजण एकमेकांना नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी होतो आहे. म्हणून इथेच थांबते. नर्मदेहर.